नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहू शकतात ज्या नंदीला या मैदानाची जास्त आवड आहे, म्हणजे ह्या मैदानात ना तो नंदी आला तर कधीच गुलाल सोडत नाही, असा चिंचोलीकरांचा छोटा लक्ष्या. आणि आज त्याचे मालक आज अक्षयदादा या ठिकाणी आहेत आणि त्यांचा आज कुठेतरी वाढदिवस आहे. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त खूप छान असा गिफ्ट भेटलेला त्यांना, गुलालाचा गिफ्ट, गुलालाचा केक असा बोलू शकता आपण. हो, खऱ्या अर्थाने आज खूप गरजेचा होता गुलाल. कारण वाढदिवस उद्या आहे, तुझे आभार व्यक्त करतोय. कारण कुठेतरी आज चांगली आम्ही गाडी केली. आज कुठेतरी आम्ही पहिल्याच आल्याला नाव ठेवला होता. एक मैत्रीपूर्ण गाडी झाली. आतिश पाटील बी आमचे चांगले मित्रच आहेत आणि कुठेतरी आम्ही नाव ठेवल्या आतिश पाटलांनी नाव फिरवला. कुठेतरी सुंदर आणि तिकडे उलव्याचा माद्या निघाला. आम्ही नंद्या दामशे शेठ कुटुंबियांचा नंद्या आणि आपला लक्ष निघाला, चांगला गुलाल केला. आणखी विचार झाला ना तर कुठेतरी ना मुंबई बिंदोडचा खेळच असा आहे, समोर मित्र असा तरी पण गाडी होते, सर्व काय होतं. आज आतिश शेठ देखील तुमचे चांगले मित्रच आहेत. हो, आज जरी विरोधक पडलो तरी उद्या पहिऱ्यात पण पळणार. कारण कुठेतरी मैत्रीचे संबंध जपायचे आहेत. आज कुठेतरी सर्वांचे मैत्रीपूर्ण गाड्या करतो, याच्या पुढे पण मैत्रीपूर्ण करणार. आणखी विचार झाला ना तर आजचा मैदानातला किस्सा वगैरे एखादा काय सांगाल? आज मैदानाचा किस्सा काय नाही, पण आज मैदानाची एक भेट आज आम्हाला आठवून राहील का बड्डे निमित्त आज बैलांनी गुलाल केला. मागच्या वर्षी जेव्हा माझा बड्डे होता तेव्हा शिवाय माझ्या नावामध्ये खालती आला होता, आमच्या नावामध्ये पळायचा. तो गेल्या वर्षी गाडी माझी झाली नव्हती. आज लक्षाने आज गुलाल दिला, वाढदिवसानिमित्त खूप आनंद आहे. अजून नाही विचार झाला तर थोड्या दिवसात आता मला अपडेट भेटले का आनंदी वरती पालताना दिसणार. तर नक्की आता एक ना मोठा मैदान पुकारलेलं आहे, तर मला तरी वाटतं ना तो मैदान पिकअपचा मैदान कुठेतरी पुकारलेला आहे. त्या मैदानात छोटा लक्ष दिसणार का? कुठल्या मैदानामध्ये दिसणार आहे कन्फर्म सांगू शकत नाही, पण जेव्हा सोमनाथ जगदाले, अनुराग गणेश भंडारी चिंचवली, अखिल सोमनाथ जगदाले पेटगाव या नावाने हा बैल पळतोय. आज कुठेतरी जेव्हा सोमाभाऊ बोलतील का बैल कुठल्या मैदानाला आणायचं, त्या मैदानाला पहिले मोठा आणि छोटा मैदान कुठलाच नाही आमच्यासाठी. जेव्हा छोट्या मैदानात बी ते गुलाल केला तरी आमचा आनंदच असेल. आणखीन आता कसा मुंबई बिंदोडचा लक्ष आतून पळतो. आता वरच्या मैदानात बघायला गेलं ना तर सगळ्या पाटे एक प्रकारे सगळी ती बैला आतूनच पळतात असं बोलू शकतो आपण. जरी कडणी लागला ना वरती तरी बैल पळणार. कारण मुंबईमध्ये बैल वरती कडणी पळतो. कारण मथुरमध्ये जेवढे फेरे टाकले बैलाला तेवढ्या फेऱ्यामध्ये बैलाला अपाट दोन्ही साईडून पब्लिक असायची, तेव्हा बैल पळायचा. आणि दुसऱ्या बैलामध्ये पण आम्ही पहिली शर्यत आमची कुठं काही कारणास्तव गेली, पण आम्ही तेव्हा बी पब्लिकमध्ये बैल चांगला पळाला होता. पण आतमध्ये बैल चांगला पळतोय म्हणून आम्ही कुठेतरी रिक्स उचलत नाही. पण वरती जरी कडणी आली तरी बैलाला काहीच हरकत नाही, बैल पळणार वरती पण. मित्रांनो पाहू शकतात ना, एक खरोखर आज मालकाच्या कुठेतरी नावापोटी जीवापोटी आज हा नंदी पळतोय. नेहमी अक्षयदादाला खुश ठेवतो आणि गुलालात ठेवतो. हो, काही कारणास्तव मागच्या वेळेला बैल वीक होता म्हणून कुठेतरी गुलाल परत होते. आता कुठेतरी बैल चांगल्या स्थितीमध्ये आहे, त्याची पण तब्येत ठीक आहे म्हणून आज बैल कुठेतरी आम्हाला नेहमीच गुलालामध्ये ठेवायचा प्रयत्न करतो. मित्रांनो आपण मागकडनं मला वाटतं एक वेळेला बघितलेलं ना तर आपण त्याचा संघर्ष खूप बघितला हो या क्षेत्रामध्ये. आज भरपूर मागच्या वर्षामध्ये भरपूर गुलाल पडले, फक्त 3 गाऱ्या जिंकल्या आणि 18 गाऱ्या हरलो. पण यावर्षी ज्या मागच्या वेळी झाल्या चुका त्या वर्षी सुधारल्या. आज कुठेतरी आम्ही नियोजन करतोय, कुठेतरी चांगल्या नियोजनामध्ये निघतोय. आज मामांचं सजेशन असेल, त्यांचे माझे भाऊ असतील, सर्व आम्ही एकत्र बसून कुठेतरी आम्ही नियोजन करतोय. आज एकत्र नियोजन करून कुठेतरी कुठल्या पाठीला पालायचा, कुठली पाठी चांगली आहे, कुठल्या पाठीला कुठल्या बैल टाकायचा, हे करून आम्ही आज गुलाल प्राप्त करतोय. सर्व मेहनत आहे पोरांची, लक्ष ग्रुपची, म्हणून आज मेहनत आमची सक्सेसफुल ठरते. मी देखील ना तुमच्यासोबत राहून ना एक गोष्ट ऑब्झर्व केली का तुम्ही भरपूर चेंजेस केले आहेत. कुठेतरी ना मला वाटतं ना मागच्या वेळेस काय आलता थोडाफार ना बैल पळून आलती ना, मुलं फोटो काढत होते, त्यामुळे कुठेतरी ना त्यांनी मस्ती केली ना, मागच्या कुरेल काहीतरी लागलेलं थोडाफार मला आठवत आहे. तिथपासून तुम्ही सुधरलं, लगेच बैल झाली शर्यत लगेच आल्या खाली. तेच मागच्या वेळी कुठेतरी बैल पहिलीच शर्यत होती आणि कुठेतरी भरपूर फोटेकाराला पोरांचा जल्लोष होता. कारण कुठेतरी पहिल्या 1 वर्ष गुलालासाठी झटत होतो आम्ही, पहिलाच गुलाल होता. कुठेतरी त्याचे व्यसन धरल्यावरती बैल मागे मागे जातो आणि मागून गाडा आला होता, त्याच्यामुळे मागे मागे झाला. आणि तेव्हा आम्हाला समजलं का याची व्यसन धरली तो मागे मागे जातो. त्यानंतर एवढे गुलाल झाले पण आम्ही त्याची व्यसन धरली नाही. त्यानंतर आज कुठेतरी सुधारण्याचे प्रयत्न केले आमची चूक. अजून काय बदलाव केलेत का हो तुम्ही? म्हणजे आपण कसं बोलतो मैदानात आल्यावर थोडाफार बदलाव पाहिजे. आता माणूस आपल्या केलेल्या चुकीमधूनच सुधारतो आणि कुठेतरी आज जे तुम्ही बोलले का 17 आणि 13 गुलाल झाले, त्या आज त्याच्या उलटा व्हायला पाहिजे, जास्त गुलाल व्हायला पाहिजे असं काय?
हा तेच करतोय ना यावर्षी. ज्या मागच्या वेळी झाल्या चुका त्या वर्षी सुधारतो म्हणून तो गुलालामध्ये आहे. मागच्या वर्षी जे घाई गडबडीमध्ये नियोजन केले, कुठेतरी कुठल्या अलग पाठीला पावलं, कुठे उतरणीच्या पाठीवर कुठे पण जे चुका झाल्या म्हणून पराभव झाला. यावर्षी त्याच चुका सुधारून करतोय म्हणून आज गुलालामध्ये बंदी राहतो आमचा. मला ना कुठेतरी हा उसाटण्याचा मैदान ना एक रानाचा माल वाटतोय आणि कडक माल आहे, त्यामुळं नंदी आणखी गती लागते नंदीला. चांगला मैदान आहे सर्वांसाठी. मैदानमध्ये मत पडतो ठाणे रायगडमध्ये आणि या मैदान म्हणजे बैलाचा पहिल्यापासून लहानपणापासून बैलाचा आवडतं मैदान आहे. आणि आज बैल या मैदानामध्ये काही सगळ्या मैदानामध्ये चांगलाच पळतोय. अजून ना मला एक थोडा विचार झाला ना, शिंगा विशिष्ट मला काय सांगशील याच्या? थोडा एक नाही एक शिंग सरळच चाललाय, एक शिंग थोडा असं झालं म्हणजे गाडीला वगैरे हे लागलेला का जुकाड वगैरे? नाही, तो लहानपणापासून त्याची वरती शिंग होती. थोडा आम्ही पण त्याच्या शिंगावरती लक्ष न दिला, त्याच्यामुळे थोडी खालती गेली शिंगा. पण आता कुठेतरी बैल पूर्ण दाती झाल्यामुळे बैलाचं कुठेतरी बैल आता शिंगा जर उचलायला गेलो तर येणार नाही. त्याच्यामुळे आम्ही काहीच हरकत नाही, थोडा लागतोय पण तो पण त्याच्या जिद्दीने आणि त्याच्या एक ॲडजस्ट करून तो पळतोय. नाही नक्कीच ना, मी बघितलं ना, कारण का ना थोडा बदलावच आहे. बघण्यातच लांबून येतो का आणि लोकांना ओळखण्यात पण येतो, पण जेव्हा तेव्हा खाली मान घालतो ना तेव्हा अशी वाटत नाही सहजासहज का बाबा थोडा शिंग इकडे. नाही, ते त्याचं आता लहानपणापासून आहे आणि आता त्याचं तेच वैशिष्ट्य आहे. तो पळतो त्या जोरावर पळतोय आणि आज बैल चांगला पळाला आणि चांगला गुलाल झाला. आज त्याच्या गाडीवर ड्रायव्हर कोण होते कसं काय? आज ड्रायव्हर आमचे भास्कर ड्रायव्हर होते, शेलारपाडचे. ते घरचा ड्रायव्हर आहे आमचा. एक कुठेतरी चांगला गुलाल झाला आज. भास्कर ड्रायव्हरने पण चांगली गाडी आणली, कारण खालून आम्हाला ती गाडी टाकून गेली होती. कुठेतरी एवढी गाडी टाकून गेल्यानंतर ती गाडी परत पकडणं आणि ती गाडीचा गुलाल करणं हे खूप महत्त्वाचं असतं. आणि ड्रायव्हरसाठी आज त्यांनी जिद्द केली आणि गुलाल फिरवतोय. आज तुमच्या मनासारखा पळाला बैल मनासारखाच पळतो हल्ली आणि याच्यापुढे पण मनासारखाच पळणार. सर्वांची मेहनत आहे, लक्ष ग्रुपची असो, सर्व पोरांची मेहनत आहे. त्याच्यानंतर आम्ही आज सर्व गोष्टी पोरांनी नियोजन करून आणि सर्व गोष्टी मेहनत करतात म्हणून सक्सेस ठरतोय. आजची शर्यत तुम्ही कुणाला समर्पित करणार? आजची शर्यत तर त्यांनी मनात समर्पित केलेली आहे, कारण बर्थडेच्या निमित्त मोठी गिफ्ट दिलेली आहे, कारण आजचा गुलाल खूप महत्त्वाचा होता. याचा भविष्य कसा बघतो तुम्ही पुढचा? त्याचं भविष्य तर आमचं भविष्य बनवून ठेवलेलं आहे त्यांनी, कारण आज कुठेतरी आम्ही स्वप्न पण नव्हते बघितले या क्षेत्राबद्दल आपण इतक्या परत पोचू. आज कुठेतरी आम्ही छोटासा लहान नंदी आणून घडवलेला आहे. असा का लाख रुपयाची वस्तू ना 10 लाख 20 लाखाची वस्तू आणली नाही. कुठेतरी एक 31,500ची खरेदी आमची आणि त्याच्यानंतर केलेली पोरांनी मेहनत आज कुठेतरी सक्सेस ठरते आणि आज आम्हाला 1 नंबरमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करतोय. नाही खरंच ना, मी बऱ्याच वेळेला मुलाखत घेतली, खूप नंदी पळतोय आणि त्याला ना मला तरी असतं ना असा जी चढ फाटी असते ना त्याच्या आवडीची फाटी कुठेतरी. त्याची आवडती पाठी पिसारा होती, कारण ती खूप चढ पाठी होती. कारण जेवढी चढ पाठी असेल तेवढा बैल रान खेचतोय आणि त्या पाठीला त्याला पळायला आवड असते. आता ही पाठी पण थोडी चढ पाठी आहे, त्याच्यामुळे बैल चांगला बोलतोय आणि कुठल्या पाठीला बैल कमी येत नाही. पण त्याची आवडती पाठी या 2-3 पाट्या चांगल्या होत्या, पण पिसारा पाठी एक कुठेतरी नामांकित पाठी होती, पण कुठेतरी ती रोडामध्ये ती गेली. त्याच्यामुळे नंतर आता चांगली दुसरी शेतामध्ये पाठी झाली, ती थोडीशी करायची पाठी, म्हणून त्या दिवशी आम्ही परत बैल आणला, पण पळवला नाही मी त्या पाठीला बैल. मी बघितलं ना एक बऱ्याच वेळेला मी पळताना बघितलं, मी एक गोष्ट ऑब्झर्व केली का लक्ष ना जरी गाडी मागं असली ना तरी ओव्हरटेक मारतो पटकन. त्याला ती आदत पहिल्यापासून आहे, लहानपणापासून. जेव्हा पहिली शर्यत कलिंगडशी झाली तेव्हा पण म्हणजे नाव घ्यायचं नाही पंचनंदीचं, पण सांगतोय कारण कलिंगड तेवढा फॉर्मला होता. 1 नंबरमध्ये म्हणजे नाही, पण 2 नंबरमध्ये त्यांनी 12-13 गुलाल लवकर तर केले होते गावठीमध्ये. पण तेव्हा पण आम्हाला 4-5 चक्र गाडी टाकून 3 ते 3.5 चक्र टाकून होतीच गाडी, पण तेवढी ओव्हरटॅक करून तेवढाच अंतर दिला होता. असं तर तिथपासून तो ओव्हरटॅक करीत झालेला आहे. आणि ना माझा एक विचार झाला ना, तो शरीरयष्टीला पण बराच मोठा नंदी आहे, तर तुम्ही लेकराचं अंतर किती ठेवता कसा काय? त्याला जेव्हा बैल एवढे टाकल्यात तर प्रत्येकजण बोललेला आहे का एवढा लांब लेकरा हात पोहोचेल का, पण आम्ही कमी करत नाही, कारण त्याला भरपूर लांब लेकरा लागतो. 11.5 ते 12 ईद लागतात. हां नसा आपल्या ह्या सातारीच वापरता काय? सातारा नाशिक दोन्ही गाड्या आहेत आमच्याकडे. जसा ड्रायव्हरला जमेल तसा आम्ही ड्रायव्हरला पहिले फोन करतो, तुला नाशिक पाहिजे का सातारा पाहिजे, त्याची आवडता गाडा, कारण तो ज्या गाडीवर राखलेला चांगला तो आम्ही गाडा आणतो ना. आता तुम्ही बोलता आता बऱ्याच दिवसांनी नंदी 3 फेऱ्याला पळवायचा प्रयत्न चालू आहे तुमचा, नेणार आहेत वरती, तर तिकडचं आता वातावरण आणखी थंड आहे, आपल्यापेक्षा खूप थंड आहे, तर काय म्हणजे त्याला हवामानात जास्तच बदल होईल असं वाटत नाही काय? हवामध्ये बदल त्याचे होणार नाही, कारण मागच्या 3 ते 4 महिन्यामध्ये वरतीच होता बैल आणि याच्यानंतर बैल पण चांगली गाडी आमची जी जुळलेली आहे त्या बी गाड्या पळतील. आज रणजित शेठचा पण फोन येत होता, कुठेतरी गुलाल आम्ही ते पण आमची रॉकेट आणि लक्ष्या कुठेतरी गुलालामध्ये होता. ती गाडी कुठेतरी आम्ही थांबवली, कारण त्यांचा साखरपुडा होता कर्जतला. आज कुठेतरी ती त्यांचे बी 3-4 फोन झाले, पण ती गाडी पण आमची लवकरच वरती दिसू शकते घाटावरती. नाही आता ना आपण बैल आपल्या समोर आहे ना,
तर मला ना कुठेतरी त्याला थोडीशी सर्दी जाणवते. आज कुठेतरी थंडी जास्ती पडली ना तर बैलाला सर्दी होते आणि त्याच्यानंतर थोडीशी थंडी कमी झाली का कुठेतरी विकपणा कमी होतो बैलाचा. पण आता त्याला सर्दी आहे त्याच्यामुळे आम्ही सर्व गोष्टी केलेल्या आहेत. आज अर्धा डॉक्टर आमचा सोमनाथ जगदाले स्वतः मालक त्याचा, आज त्यांनी मला सर्व गोळ्या बिल्या सकाळीच पाठवलेल्या आहेत, ते आम्ही संध्याकाळी त्याची ट्रीटमेंट करणार. नाही मी 2-3 गोष्टी ऑब्झर्व केल्या ना, बरीच गाडा मालकांचं मला म्हणजे नेहमी म्हणणं असतो का जेव्हा दुपारी ऊन पडते ना तेव्हा म्हणजे क्लिअर हे होतं ना, संध्याकाळी जेव्हा होते ना तेव्हा बैलाला सर्दी थोडी चालू होते. बैलालाच काय आपल्याला पण होते, कारण आता भरपूर थंडी पडते ना, त्याच्यामुळं कुठेतरी बैल थंडीमध्ये असल्यामुळे बैलाला कुठेतरी खाण्यापिण्यामध्ये जर बदल झाला तर कुठेतरी बैल पण सर्दी पकडतो. त्याच्यामुळे आमची बी थोडीशी चुकी आहे काही गोष्टींची, ते आम्ही सुधारून काढू. नाही आता ना मी 2-3 गोष्टी ऑब्झर्व केल्यात. मी बऱ्याच ठिकाणी इंस्टाग्रामला रील बघितल्यात, कारण का ते येतात ना धुरी वगैरे असं टाईपचं देतात ना, बैल मोकळा करतात. त्याच्यावर तुमचा किती विश्वास आहे काय? काय नाही, ते चांगले आहे, कारण जर दुसऱ्या गोष्टी गोळ्या बिल्यामध्ये किडनीला प्रॉब्लेम होण्यापेक्षा तो आपला आयुर्वेदिक दवा चांगला आहे, त्याच्यामुळे तो बी करण्याचा प्रयत्न करू. कारण एवढी सर्दी नाही त्याला का तो करायचं आवश्यकता असेल. जेव्हा जास्ती सर्दी असते, जेव्हा नाक पूर्ण गळतो तेव्हा ते करतात, किंवा छातीत भरला असतो तेव्हा करतात ते. पण आपल्या बैलाला तेवढी सर्दी नाही, थोडीशी नाकाला व्यसन लागल्यामुळे तो सर्दी जास्ती घालतोय. पण आपण लवकर त्याला सुधारण्याचा प्रयत्न करू. नाही एक उपाय ना, ते लोकांना काय आपल्या शिंकाची पावडर असतं बघा, ती थोडीशी टाकतात ना आणि त्याला कंटिन्यू शिंका चालू होतात बैलांना पण. मग तेव्हा ते सर्व जशी घाण असते त्याच्या आजूबाजूची ती निघून जाते, म्हणून लवकर कव्हर होतो. चालेल अक्षय, तुम्ही आज वेळेत वेळ काढला. आज कुठेतरी घरी गेला ना तर खूप मोठ्या जोशामध्ये तुमचा वाढदिवस जोरात साजरा होईल आणि तुमचा नंदी देखील तुम्हाला साथ देतोय. आता आज वाढदिवस साजरा इथंच झाला, मोठा साजरा आता होईल दुसरा. पण बैलांनी चांगला साजरा करून दिला, कारण जो घरी जेवढा आनंदात होणार नव्हता तेवढा आनंदात इथं झाला. चालेल, शुभेच्छा. धन्यवाद तुमचे.